मी ज्ञानेश्वर घोरपडे, इथं माझं जवळच गाव आहे पिंपरी राजा. मी धन्वंतरीत आल्यापासनं मी ज्याला काही दिलं आतापर्यंत चॅलेंजनुसार प्रोडक्ट दिलं आणि चॅलेंजनुसार रिझल्ट घेतला. अगोदर मी एक प्रसंग सांगतो. माझ्याच काकांच्या घरी मी रिझल्टसाठी गेलो. आमच्या काकूंचे दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झालेले होते. मग घरी गेल्याच्या नंतर मी म्हणलो सर रिंदे सर, मी फर्स्ट टाइमच गेलो त्यांच्याकडं. म्हणलं काका हे असं औषध घ्यावं लागेल म्हणे. 2 लाख रुपये टाकले म्हणे. भाऊ काही झालं नाही म्हणे. आडवे पाय म्हणे बघ चुलतीचे तुझ्या. डायरेक्ट सरळ लांबून पाय बसलेले होते. काकू चालत नव्हत्या, कुठं जात नव्हत्या, काहीच नाही. गेल्याच्या नंतर काका फडकले. म्हणलं जाऊ त्या पेमेंट नका देऊ, माझ्यातर्फे काकूची सेवा म्हणून घ्या म्हणे. काकूला औषध वगैरे दिलं. आणि आमचे काका धार्मिक कार्यक्रमात असल्यामुळे दिंडी वगैरे त्यांना जायचे. त्यांचं ब्लॉकेजचं एक ऑपरेशन झालं होतं आणि एक नस ब्लॉक सांगितलेली होती पाठीमागची. मग काकूंना औषध दिलं आणि मी म्हणलं मग जाऊ द्या काकांची बी नस चोळून काढता म्हटलं पाठीमागची. तर काकूंना जी मांडी घालता येत नव्हती, तर काकूंना आमच्या 15 दिवसात मांडी घालायला लागल्या. 3 महिन्याच्या कोर्समध्ये ज्या काकू आज घरात बसलेल्या होत्या त्या सगळीकडे फिरायला लागल्या, सगळं कामं वगैरे करायला लागल्या, मांडी घालायला लागल्या. म्हणजे त्यांचे जे 2 लाख गेलेले होते, 2 लाखात फक्त आपण 3च महिने त्यांना औषध दिलं होतं. त्या 3 महिन्यात आमच्या काकू क्लिअर झाल्या. आणि जे काका आम्हाला भांडत होते त्या काकाची नस ब्लॉक झालेली होती. काका असे 1 किलोमीटर चालायला गेले तर पूर्ण असं त्यांचं पाय दुखायचा. ते काकाची जी नस होती आपलं अर्थ व्हायला चोळल्यानेच काकाचा तर पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन गेला. मी जितके आतापर्यंत जवळपास माझे 50 ते 60 पेशंट झाले, सगळ्यांना रिस्पॉन्स इतका आलेला आहे का सांगायला आपल्या 2 तास बी पुरणार नाही. जेवढ्यांना पण दिलं सगळ्यांचा